मिरजेत प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा. रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. मिरज येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉक्टर रियाज मुजावर यांचा वाढदिवस यंदा अनोख्या आणि सामाजिक उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित विविध आरोग्यदायी उपक्रमांना नागरिकांनी आणि विशेषतः तरुणांनी उदंड प्रतिसाद दिला. अल्पकाळात रुग्णसेवेसाठी नावलौकिक मिळवलेल्या स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये रक्तदान शिबिर आणि आरोग्य तपासणी शिबिर अशा उपक्रमांचा समावेश होता. रक्तदान हे श्रेष्ठ दान हा संदेश देत तरुणांनी रक्तदान शिबिराला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. सदर उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी आर्यन हार्ट केअर, स्पंदन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मॉर्निंग ग्रुप, सांगली सायक्लोथॉन, वसंतदादा पाटील रक्तपेढी, MSI रक्तपेढी, अक्षय रक्तपेढी यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांनी एकत्रित प्रयत्न केले. या सर्व संस्थांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीपणे पार पडला. डॉक्टर रियाज मुजावर यांच्यावर प्रेम करणाऱ्या राजकीय क्षेत्रातील सर्वच मान्यवर, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, पत्रकार बांधव तसेच हितचिंतकांनी मिरजेसह सांगली जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्यक्ष उपस्थित राहून किंवा फोनद्वारे तेव्हा शुभेच्छांचा त्यांना वर्षाव केला. आरोग्याबाबत जनजागृती यावेळी डॉक्टर रियाज मुजावर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. सगळ्यांनी धावपळीच्या जीवनात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. रोज किमान थोडा वेळ व्यायामासाठी देऊन स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केलं आहे. आज माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर केलं होतं स्पंदन दुधाल येथे. यात बऱ्याच लोकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन रक्तदान केलं. आज रक्ताची गरज खूप भासत आहे. बऱ्याच ठिकाणी रक्ताचा तुटवडा आहे. रक्तदान शिबिर मागचा उद्देश होता की आपण फुल नाही तर फुलाची पाकळी यातून योगदान करून रक्तपुरवठ्याची जी गरज आहे ती थोडी पूर्ण करायची जी मदत करावी. मी सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की आपण जर काही सर्वश्रेष्ठ दान करत असो तर आपण रक्तदान करू शकतो. त्यामध्ये आपल्याला पर्सनली कुठलाही खर्च येत नाही, पण आपल्या रक्तामुळं कुठल्या पेशंटचं बायपास ऑपरेशन होतं, कुठल्या पेशंटचं डिलिव्हरीचं ऑपरेशन होतं किंवा कुठल्या ॲक्सिडेंटच्या पेशंटचा जीव वाचू शकतो. त्यामुळं असे बरेच कॅम्प होत असतात. त्या कॅम्पमध्ये किंवा तुम्ही रक्तपेढीमध्ये जाऊन सुद्धा रक्तदान देऊ शकता. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की प्रत्येक 3 ते 4 महिन्यामध्ये जर तुम्ही 18 ते 60 वयामध्ये असाल आणि तुम्हाला कुठलाही आजार नसेल तर तुम्ही रक्तदान करून बाकी लोकांचा जीव वाचण्यास मदत करू शकता. थँक्यू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.